अंगणवाडी सेविका आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी गेल्या 2 दिवसांपासून राज्यभरामध्ये आंदोलन करतात। मात्र आता कामावर रुजू होण्यासाठी या अंगणवाडी सेविकांवरती सरकारचा दबाव वाढलेला आहे। नागपुरामधल्या संपकरी अंगणवाडी सेविकांना नोटिसा पाठवण्यात आल्या। कामावरती रुजू व्हा नाहीतर पदावरून कमी करू असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। राज्य सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाकडून या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। आपण बघतोय अंगणवाडी सेविकांचा संप सुरू होता गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये। मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये या सगळ्या अंगणवाडी सेविका राज्यभरातून दाखल झालेल्या होत्या। तर संपूर्ण राज्यभरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं अजूनही सुरू आहेत। त्यापैकीच नागपुरामधली ही अपडेट आपण घेतोय। नागपुरामधल्या संपकरी अंगणवाडी सेविकांना नोटीस धाडली गेली आहे। राज्य सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागानं ही नोटीस पाठवलेली आहे। कामावर रुजू व्हा, रुजू न झाल्यास पदावरून कमी करू, नोकरीवरून काढू असा इशारा सुद्धा देण्यात आलाय। महिला आणि बालविकास विभाग जे आहे सरकारचं, त्यांनी नागपूरच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीच्या नोटिसा बजावलेल्या आहेत। तर आपण बघतो संपकरी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पदावरून कामावरून कमी करण्याचा इशारा या नोटिसीच्या माध्यमातून देण्यात आलाय। तर गेल्या 2 दिवसांपासून या आंदोलनाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। राज्यभरामध्ये हे आंदोलन पेटलेलं बघायला मिळतंय। याविषयीचे अपडेट घेऊयात नागपूरवरून जितेंद्र शिंगाडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, काय अधिकची माहिती आहे? नागपूरमधल्या जे आंदोलन सुरू होतं तिथे आता सरकारने नोटिसा धाडलेल्या आहेत। यावेळी 4 डिसेंबर पासून हे आंदोलन सुरू झालेलं होतं। राज्यभर हे आंदोलन सुरू होतं। नागपूरच्या संविधान चौकात हे आंदोलन सुरू आहे। विविध मागण्या आहेत, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी आदी सामाजिक सुरक्षा या सर्व लाभ देण्यात यावे। त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांना दरमहा 26,000 रुपये व मदतनीसांना 20,000 रुपये मानधन देण्यात यावी, अशा या मागण्या आहेत। मात्र महिना उलटून गेलेला आहे। सरकारने अजून कुठलीही दखल घेतलेली नाही आहे या अंगणवाडी सेविकांची आणि मदतनीसांची। आता मात्र जे आहे ते या अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना जे आहे त्या नोटीस पाठवण्यात येत आहे। जर कामावर रुजू झालेले नाही तर तुम्हाला कामावरून काढण्यात येईल, अशा प्रकारच्या या नोटीस आहेत। आपल्यासोबत अंगणवाडी सेविका आहेत, काही त्यांचे पदाधिकारी आहेत। ज्योतिताई, काय सांगाल, कशा प्रकारचं हे आंदोलन सुरू आहे? महिना उलटून गेलेला आहे। आम्ही 4 डिसेंबर 2023 पासून या संपामध्ये उतरलेले आहोत। सर्व अंगणवाडी टोटल महाराष्ट्रामध्ये बंद आहेत आणि आम्ही या सरकारला वारंवार निवेदन दिलेले आहे। मीटिंग झाली, आता लेटेस्ट काल मीटिंग झालेली आहे कॅबिनेटमध्ये, परंतु हा सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्याबद्दल काहीच पॉझिटिव्ह बोललेलं नाही। फक्त आश्वासन दिलं आहे की आम्ही करू, पण आमचं असं म्हणणं आहे तुम्ही करण्यापेक्षा जर आम्हाला लेखी दिलं तर आम्ही संप मागे करू, कारण की आमची मेन पेन्शनची मागणी आहे। आम्हाला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेविकेंना 1 लाख आणि मदतनीसला 75,000 मिळतात, परंतु आम्ही म्हणतो की आम्हाला ही मंथली महिन्याची पेन्शन मिळाली पाहिजे, जो आमच्या मानधन आहे त्याचा निम्म मिळाला पाहिजे। गेल्या वेळी ही मानधनात वाढ करण्यात आलेली होती। मी वनिता कापसे बोलते, अंगणवाडी बालवाडी महाराष्ट्र राज्याची जनरल सेक्रेटरी बोलते आहे। सरकारने 2014 मध्ये मानधन वाढवलेलं होतं, ते 5 वर्षांनी वाढवलेलं होतं आणि आतापर्यंत त्यांनी मानधनाचा काही विचार केलेला नाही। 4दा आश्वासन देऊन सुद्धा मानधन वाढवलेलं नाही। सेविकांना आमची मागणी, प्रमुख मागणी आहे 26,000 सेविकेला मिळाला पाहिजे, मदतनीसला 20,000 मिळाला पाहिजे। पण आम्ही ही जी मागणी मागतो आहे, आमच्या हक्काची मागणी मागतो की जेणेकरून आमचं कमीत कमी पोट भरलं पाहिजे, एवढं मानधन द्या। शासनाला वारंवार विनंती करून सुद्धा शासन आमची दखल घेत नाही। या संपामध्ये 3 तारखेच्या संपामध्ये आमची मदतनीस ती संपात यायला मुंबईला निघाली आणि तिच्या छातीमध्ये कळ आली आणि ती जागीच दवाखान्यामध्ये एक्सपायर झाली। शासन हा आमच्या जीवावर उठलेला आहे। शासन आमच्या जीवावर उठलेला आहे। काही अंगणवाडी सेविका आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करतात, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया। ताई, तुमचं नाव? माझं नाव वैशाली भोंगाडे। मी 15 वर्ष झाले मी मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे, जंगेश्वर बोरखेडी सर्कल। गेल्या 15 वर्षापासून मी मिनी अंगणवाडीचं काम करत आहे। तर मी मदतनीसचं सुद्धा काम करत आहे आणि एका सेविकेचं सुद्धा काम करत आहे, पण मला मानधन 7,000 रुपये आता झालेलं आहे। तर
7,000मध्ये काहीच होत नाही. गेल्या 15 वर्षापासून माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला आहे, ते जाग्यावर आहे, मला एक मुलगा आहे. तर मी परिवार 7,000मध्ये कसं चालवायचा आणि 7,000मध्ये परिवार चालवू शकत नाही. त्याच्यामुळे इथे यायला सुद्धा भरून ह्या महिन्याचा पेमेंट पण आम्हाला मानधन पण मिळणार नाही. गेल्या 1 महिन्यापासून आम्ही इथे बसून सर्वांच्या पाय दुखायला आले आणि अंगणवाडीत जाता जाता माझा सुद्धा ॲक्सिडेंट झाला. तर मी 7,000मध्ये हॉस्पिटलचा तो खर्च करू, घरी बघू की माझ्या मिस्टरांचा खर्च हॉस्पिटलचा बघू. तर 7,000मध्ये माझं काहीच होत नाही आहे. आणि गेल्या 4 तारखेपासून आम्ही संविधान चौकामध्ये आम्ही आंदोलन करत आहे. तर अजूनपर्यंत सरकारला कशी काय जाग आलेली नाही आहे. सरकार तुम्हाला कामावरून काढणार असं म्हणत आहे. किती वर्षापासून? 20 वर्ष झाली मी सर्व्हिस करत आहे. काय अडचणी येतात? सर खूप अडचणी येतात आम्हाला. याय जायला पैसे नाही आहे, 5,000 आहे. मला मुलगा नाही आहे. माझे मिस्टर 4,000मध्ये काम करतात. आम्ही येते जातो, यापासून पैसे राहत नाही. आमच्या घर सिलेंडर खर्च किती वाढला आहे सर. घर भागत नाही, घर टॅक्स आहे, सिलेंडर आहे, किराणा आहे, सगळंच काही आहे आमच्याकडे. 5,000 मिळतात आम्हाला. 5,000 मी काय करणार. आता कामावरून काढण्याचे आदेश जारी करण्यात आलेले जर रुजू नाही झाले तर काय तुमचं नेमकं? आता जर यांनी CDPO आणि आयुक्त मॅडमनी जो पत्र काढलं, आम्ही त्या पत्राची पण होळी करणार आहोत. आणि आम्ही हा जो संप आहे तरी पण त्यांच्या पत्राला भिणार नाही. कारण की आम्ही लढाऊ आहे. आम्हाला आयटकनी शिकवलेलं आहे की संघर्ष कसं करायचं आंदोलनामध्ये. जेव्हा आपण मैदानामध्ये होतो परंतु आम्ही आणखी तीव्र आंदोलन करून या पत्राची होळी करणार आणि आम्ही सर्वजण रुजू होणार नाहीत. जेव्हापर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तेव्हापर्यंत रुजू होणार नाही. आम्हाला कितीही असे पत्र दिले तरीही जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या मागण्या संपावर जे आहे ते कायम राहू. आपण पाहू शकतो की 4 डिसेंबरपासून हा संप सुरू आहे. आज महिना उलटलेला आहे. अनेक त्रास आहे. मोठ्या प्रमाणात जिल्ह्याभरातून इथे येत आहेत. जर नागपूरचा विचार केला तर 2,000वर अंगणवाड्या आहेत आणि या अंगणवाड्यांचं काम जे आहे ते पूर्णपणे ठप्प झालेलं आहे. सरकार एकीकडे म्हणतंय की आपण चर्चा करूया, मात्र ठोस आश्वासन जेव्हापर्यंत मिळत नाही, मानधन मिळत नाही, ग्रॅच्युइटी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन असंच सुरू ठेवणार असल्याचं या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या आंदोलनांचं म्हणणं आहे. धन्यवाद जितेंद्र, नागपूरमधल्या ही सगळ्या आंदोलनाचे अपडेट्स पोहोचवल्याबद्दल. तर अंगणवाडी सेविकांचं मुंबईमधलं आंदोलन मात्र आता स्थगित झालेलं आहे. मात्र राज्यभरामध्ये अंगणवाडी सेविकांचा संप मात्र असाच सुरू राहणार आहे. वेतनवाढ, पेन्शन, महागाई भत्ता या सगळ्या वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि यासाठी अंगणवाडी सेविकांचा संप सुरू आहे. या मागण्या लवकरच पूर्ण करू असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलंय. मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईमध्ये चर्चा केलेली होती या अंगणवाडी सेविकांच्या प्रतिनिधींसोबत आणि या आश्वासनाच्या नंतर मुंबईमधलं आंदोलन आता स्थगित करण्यात आलंय. याविषयी बोलूयात. आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत. निखिल, काय अधिकची माहिती आहे? गिरीश महाजन यांची शिष्टाई पुन्हा एकदा फळाला आलेली दिसते. आश्वासनं दिलेली आहेत, आंदोलन स्थगित झालंय. यामिनी पाहायचं झालं तर गेल्या 3 दिवसापासून आहेत त्या मुंबईतील याच आझाद मैदानावरती अंगणवाडी सेविका आहेत. तर त्यांचं आमरण उपोषण या ठिकाणी सुरू होतं. परंतु त्यानंतर आहे तर ते सरकारने या ठिकाणी या संपूर्णपणे अंगणवाडी सेविकांशी बोलण्यासाठी चर्चेसाठी एक पाऊल पुढे घेतलं आणि मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर जे आहे त्या मागण्या मान्य करण्यासाठी जी तयारी सरकारने दाखवलेली आहे किंवा त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात मागण्या मान्य होतील असं देखील सरकारने ज्यावेळी सांगितलं त्याच्यानंतर आहे तर ती संपूर्णपणे स्थगिती आहे ती जी संपूर्ण उपोषण आहे ते मुंबईमधलं तरी मागे घेतलेलं आहे. आपण आझाद मैदानातील दृश्य पाहू शकतो. याच मैदानावरती आहेत गेल्या 2 दिवसापूर्वी 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने अंगणवाडी सेविका आहेत त्या उपलब्ध होत्या. परंतु कालच्या या संपूर्णपणे बैठकीनंतर आणि काल गिरीश महाजन देखील या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या नंतर या ठिकाणाहून आझाद मैदानातून आता या संपूर्णपणे अंगणवाडी सेविका गेल्यात. परंतु जिल्हा पातळीवरती या संपूर्णपणे आंदोलन सुरू असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. अगदी निखिल, धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी. आणि आपल्यासोबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या नेत्या कमलताई परुळेकर जोडल्या गेलेल्या आहेत. कमलताई, एकीकडे आपण बघतोय मुंबईमधलं आंदोलन जरी मागे घेतलं गेलं तरी राज्यभरामध्ये हे आंदोलन अद्यापही सुरू आहे, संप सुरू आहे. नागपुरामध्ये 20-20 वर्ष ज्या महिलांनी अंगणवाडी सेविका म्हणून काम केलंय त्यांना नोटिसा पाठवतंय शासन की तुम्ही लवकरात लवकर कामावर रुजू व्हा नाहीतर कामावरून काढून टाकू. म्हणजे मागण्यांसाठी सुद्धा आता संप करायचा नाही का यांनी? सुद्धा त्यांनी 120 बायकांना जवळजवळ काढून टाकल्याच्या नोटिसा दिल्या. हे अत्यंत चुकीचं आहे. एक तर आम्ही 3 तारखेला मुंबईमध्ये आंदोलन केलं तेव्हा शिक्षण मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी पाठवलं होतं या मोर्चाला भेट देण्यासाठी. त्यांनी काही आश्वासन दिली.
मुख्यमंत्री आमच्याशी रात्री जवळजवळ तासभर बोलले. ते बोलतात की आम्ही सामोपचारांना देतोय, तुमच्या मागण्या मान्य करणार आहे, पण दुसऱ्या बाजूला दहशत निर्माण करण्याचं काम अगदी सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूर सगळीकडे सुरू झालेलं आहे. तुम्हाला कामावरून काढून टाकलं म्हणतायत, नोटीसा कारणे दाखवा दिलेले आहेत. हे सगळं दुटप्पी धोरण सरकारचं बरोबर नाहीये. तेव्हा आम्ही असा विचार केला की काल जरी आम्ही या अंगणवाड्यांच्या मागण्यांसाठी मुंबईतलं आंदोलन, तर मुंबईमध्ये महाराष्ट्रभरात बायका आलेल्या होत्या आणि मुंबईतलं आम्ही थांबवलं असलं मुंबईतलं, पण संप मागे घेतलेला नाही. कारण संपामध्ये जे काही ठरलेलं आहे, सरकारनं ज्या आमच्याशी वाटाघाटी केल्या, काल महाजन सुद्धा आमच्या मोर्चाला सामोरे आले, आयुक्त आले, सचिव आले, आयुक्तांशी पण आमची मंत्रालयामध्ये बैठक झाली. तर या सगळ्या ज्या चर्चा झाल्या त्या कुठेतरी कागदावर यायला पाहिजेत आणि तर मग आम्ही आणि ज्या बायकांना तुम्ही काढून टाकलंय किंवा नोटिसा दिल्यात त्यांच्या नोटिसा मागे घेतल्या पाहिजेत, तेव्हा आम्ही हे संप संपवणार किंवा स्थगित करू असं आम्ही त्यांना सांगितले. त्यामुळे संप अजून मिटलेला नाहीये. बायका फक्त गावोगावी आपल्या गेलेल्या आहेत. त्या ठिकाणी परत जसं 4 तारखेपासून आंदोलन सुरू होतं गेल्या महिन्याच्या, तसं ते आंदोलन सुरूच राहणार आहे. हो कमलताई, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात सरकार काल चर्चा करतं आणि आज अचानकपणे नोटिसा पाठवतंय वेगवेगळ्या भागांमध्ये, तुम्ही जसं म्हणालात सरकार दुटप्पी धोरण आखताना दिसतंय, दुटप्पीपणे वागताना दिसतंय. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसोबत तुम्ही बोलणार आहात का? आता आदिती तटकरे काल नव्हत्या, त्या पुढे नाशिकला गेल्या होत्या, त्यामुळे आम्ही इतरांची बोलणी केली होती. पण मुख्यमंत्री जेव्हा म्हणतात त्यावेळेला ते कदाचित होईल असं म्हणायला हरकत नाही. फक्त गेल्या अधिवेशनाच्या वेळेला म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेला मंगलप्रभात जोडा होत्या आदिती तटकरेंच्या जागी महिला बालकल्याण मंत्री म्हणून, आणि ज्या वेळेला आम्ही 1,500ची मागणी मान्य केली मानधनवाढीची, फेब्रुवारीला आमचा 8 दिवस संप झाला होता आणि एप्रिल पासून ती 1,500 रुपये देण्याचं त्यांनी कबूल केलं, दिले पण त्याच वेळेला तुमच्या पेन्शनचाही प्रश्न निकाली निघणार, तुमचे ह्याचे ग्रॅज्युएटी सुद्धा देणार अशी विधान सभागृहाच्या फ्लोअरवर मंगलप्रभात जोडांनी मान्य केलेलं होतं. कमलताई अगदी काही क्षणांसाठी थांबवते. माझा प्रश्न असा आहे की गिरीश महाजन यांनी जे आश्वासन दिलंय ते नेमकं काय आहे? काल जे गिरीश महाजन यांच्यासोबत तुमची चर्चा झाली ते आश्वासन नेमकं काय दिलंय सरकारने? आता त्यांनी असं सांगितलं की ग्रॅज्युएटीची जी रक्कम आहे आणि पेन्शनची जे आहे प्रस्ताव आहे तो आम्ही लवकरात लवकर, मुदत नाही सांगितली तरी 8-10 दिवसात असं ते म्हणाले, लवकरात लवकर आम्ही तो तुमच्या समोर ठेवणार आहोत, म्हणजे त्याला मंजुरी देणार आहोत. मानधनवाढ आज अदिती तटकरे नसल्यामुळे आज कालच्या कॅबिनेट समोर ते आलेलं नाही असंही ते म्हणाले. परंतु पुढच्या कॅबिनेटमध्ये निश्चितपणे आकडा सांगितला नसला तर निश्चितपणे करणार आहोत असं त्यांनी सांगितलं. अगदी धन्यवाद कमलताई, तुम्ही सविस्तरपणे बातचीत केलीत यासाठी. तर राज्यभरामध्ये अंगणवाडी सेविकांचं हे आंदोलन सुरू आहे, त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते जाणून घेऊयात. अंगणवाडी सेविकांना मानधन नको तर वेतन द्या ही त्यांची प्रमुख मागणी आहे. फेब्रुवारीमध्ये शासनानं केलेली मानधनातली वाढ ही अत्यल्प होती. अंगणवाडी सेविकांना दरमहा 26,000 रुपये मानधन मिळालं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. मदतनीसांना दरमहा 22,000 रुपये मानधन देण्याची मागणी होती आहे. दरमहा सेवानिवृत्तीचं वेतन सुद्धा मिळावं. लहान अंगणवाडी केंद्राचं नियमितपणे अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतर व्हावं.